नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचं नवीन सेशन पहिलं सेशन असणार आहे रेल्वे भरतीसाठी स्टॅटिक जीकेचं. ओके. साधारणतः रेल्वे भरतीचा पेपर हा 100 आणि 120 मार्काचा असतो. त्यामध्ये तुमचं जीएस जे आहे ते 120 मार्काच्या पेपरचा जर विचार केला तर 50 मार्काला तुमचं जीएस असतं. ओके. या जीएस मध्ये नेहमी आपण जीएसचा अभ्यास करत असतो, पण एक घटक आपल्या ह्याच्यातून मिस होत असतो, राईट? तो घटक आहे मित्रांनो स्टॅटिक जीकेचा. लेटेस्ट महाराष्ट्रातल्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, ज्या की टीसीएस आणि आयबीपीएस ने घेतलेल्या आहेत, या परीक्षामध्ये जीएस ला बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क आले आहेत. ते कमी मार्क येण्याचं कारण त्यांचं जीएस पक्क नव्हतं असं नव्हतं, तर त्यांनी फक्त स्टॅटिक जीकेचा अभ्यास केला नव्हता. तर स्टॅटिक जीके वरती साधारणतः एक 7 ते 8 प्रश्न महाराष्ट्रातल्या परीक्षेत आलेत. 7 ते 8 प्रश्न म्हणजे 15 ते 16 मार्काचा भाग आला. रेल्वे भरतीला स्टॅटिक जीके हे जवळपास मी सांगेन तुम्हाला 18 मार्कापासून 22 मार्कापर्यंत स्टॅटिक जीके तुम्हाला असलेलं पाहायला मिळेल. ओके. म्हणजे 18 ते 22 क्वेश्चन तुमचे निव्वळ स्टॅटिक जीके वरती, हे मी कमीत कमी सांगतो बरं का, मिनिमम सांगतो, याच्यापेक्षा मॅक्झिमम सुद्धा असू शकतात, यावरती असतात. मग आता सर नेमकं स्टॅटिक जीके मध्ये काय येतं, कशा पद्धतीनं प्रश्न असतात आणि त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रातल्या परीक्षांसाठी होईल का, जे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणतात जीएसचा, त्यासाठी होईल का, आणि रेल्वे भरतीला सुद्धा हे कशा पद्धतीने उपयोगी ठरेल, ह्याच्यात वेगळे पण काय जीएस आणि स्टॅटिक जीके मध्ये, याबद्दल मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सगळ्या गोष्टी सांगणार आहे. स्टॅटिक जीके मध्ये मोस्टली काय येतं, तर मोस्टली जे रेप्युटेड लोक आहेत त्यांचे पुस्तकं, ओके, त्याचबरोबर जे खेळ असतात त्या खेळाच्या बाबतीतल्या अधिक माहिती, जसे की त्या ठिकाणी क्रिकेटमध्ये एलबीडब्ल्यू म्हणजे काय असतं, मेडन ओव्हर म्हणजे काय असते, कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात, कबड्डीचं ग्राउंड किती असतं, बेसबॉलचं ग्राउंड किती असतं, जाळीच्या नेट किती असतात, या प्रकारचे जे प्रश्न असतात हे सगळे प्रश्न मित्रांनो स्टॅटिक जीके मध्ये आलेले दिसून येतात. ओके. आजच्या सेशन मध्ये आपण स्टॅटिक जीकेतला बराचसा म्हणजे थोडाफार भाग कव्हर करणार आहे, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने झलक त्याची भेटेल. ओके. आणि सॅटर्डे संडे पहिल्या प्लॅन मध्ये मी स्टॅटिक जीके ठेवेन, नंतर जसं गरज वाटेल तसं आठवड्यातून 2-3 दिवसाचं मी याचं शेड्यूल आखणार आहे. ओके. तर सगळ्यांना हा पॉइंट क्लिअर झाला का, की स्टॅटिक जीके आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, सगळ्या गोष्टी कशा असतील. ओके. चला सर, डन. व्हिडिओला आल्या आल्या एक गोष्ट करत चला, व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. चला टेक्स्टबुक बद्दलची थोडीशी माहिती घेऊयात. टेक्स्टबुक वरती आठवड्यातून किमान 2 तरी ऑफर चालू असतात, म्हणजे कधी कधी मलाच कंटाळा येतो एवढ्या ऑफर असतात, तर असू द्या काय हरकत नाही, ह्याचा फायदा जास्तीत जास्त करून घ्या. टेक्स्टबुक वरच्या बॅचेस ज्या आहेत त्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात, प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा एक्सप्लेनेशन सहित प्रोव्हाइड केली जाते, नोट्स प्रोव्हाइड केले जातात, पीवायक्यू सुद्धा प्रोव्हाइड केले जात असतात. तर हे सबस्क्रिप्शनचे सगळ्यांचे दर आहेत. मग पोलीस भरती करत असेल तर केवळ 438, रेल्वेच्या सगळ्या एक्झामची जवळपास 700, टेटची जवळपास 650 ते 650, महापरीक्षा ऑल इन वन म्हणजे ह्या सगळ्याच एक्झामची तयारी सर एकत्र करता येते का, तर येस 1180, आणि कॉम्बो बॅच ज्या पोरांचं जर टीईटी नसेल ना, शिक्षक भरतीची तयारी करत नसतील त्यांनी कॉम्बो 100% जॉईन करा. 1043 मध्ये कॉम्बो बॅच येते, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्याच एक्झाम इन्क्लूड असतात, म्हणजे सरळ सेवा प्लस रेल्वे. ओके. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पवन 15 हा कोड यूज करायचा आहे, पवन 15 शिक्षकांचे कोड यूज करा, म्हणजे तुम्ही त्या शिक्षकाच्या अंडर राहत असता. चला सर, डन. हे पुस्तक रेल्वेच्या बाबतीत येणार आहे, आणि जमके ऑर्डर करा, प्री बुकिंग चालू आहे. ही प्री बुकिंग जेवढी जास्त होईल तेवढं स्टॅटिक जीकेचा पण डाटा मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि रेल्वेचा प्रत्येक पोरगा रेल्वेचं हे टेलिग्राम चॅनल 100% जॉईन करा, इथे मी मोस्टली पीडीएफ वगैरे शेअर करत असतो. ओके. हे रेल्वेचं चॅनल आहे, ते सर्च करा सुपर कोचिंग रेल्वे मराठी, आणि किंवा ह्याला स्कॅन करा, तुम्हाला भेटून जाईल हे. चला सर, डन डन. हे सगळ्या बॅचेसचं ॲडव्हर्टाईज आहे. चलो, याची काही गरज नाही आपल्याला, मेन पॉईंटकडे आपण जाणार आहोत आता. चलो, खुल जा सिम सिम स्टॅटिक जीके. चला, पहिला प्रश्न आजच्या लेक्चर मधला तुमच्यासाठी. मिल्खा सिंग याचं आत्मचरित्र कोणतं? धावपटू मिल्खा सिंग सर्वांना माहितच आहेत. मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणतं आहे? डन. त्याच्यावरती मिल्खा सिंग तुम्हाला धावत असलेले दिसतात. ओके. अनब्रेकेबल कोणाचं आहे, टेस्ट ऑफ माय लाईफ कोणाचं आहे, द स्ट्रेट फ्रॉम द हार्ट कोणाचं आहे, हे पण आपल्याला माहिती घ्यायचं आहे. ओके. स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट हे पण आपल्याला पाहायचं आहे. चला, एक एक स्टेप बाय स्टेप येऊ द्या प्रश्नाची उत्तरं. एक एक प्रश्नाची उत्तरं स्टेप बाय स्टेप येऊ द्या. सर, ऑप्शन ए आले सर्वांचं,
हे सगळे प्रश्न स्टॅटिक जीकेचे आहेत. हा डाटा मी सगळा टेलिग्रामला शेअर करतो. तसेच तुम्ही सुद्धा काही महत्त्वाचा डाटा वाटला ना, स्क्रीनशॉट म्हणून सेव्ह करत चला. चला, ऑप्शन 1, द रेस ऑफ माय लाईफ. ऑब्विसली सर, मिल्खा सिंग हे तुम्हाला माहितच आहेत की मिल्खा सिंग हे एक धावपटू होते. भारताचे सर्वात फेमस धावपटू होते, बरोबर. ऑलिम्पिक मधलं पदक थोडक्या ह्याच्यानं गेलं होतं त्यांचं, राईट. त्यांना फ्लाइंग सिख नावानं पण ओळखलं जायचं. अनब्रेकेबल, सॉरी, द रेस ऑफ माय लाईफ हे आहे मिल्खा सिंग यांचं आत्मचरित्र. ओके. अनब्रेकेबल कोणाचं हे आहे सांगा. अनब्रेकेबल, शबास. ऑपरेशन विजय. अनब्रेकेबल आहे सर मेरी कोमचं. ओके. मेरी कोमला काय म्हणतात माहितीये का? सुपर मॉम म्हणतात, सुपर मॉम. ओके. मेरी कोमला सुपर मॉम म्हणतात. आई झाल्यानंतर सुद्धा, जुडवाची आई आहे ती, तरी सुद्धा तिनं जवळपास 5 वेळेस जगज्जेती ठरली आहे. जगज्जेती म्हणतो मी तुम्हाला, राईट. कोणतं टायटल नाही, डायरेक्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. द टेस्ट ऑफ माय लाईफ सर्वांनाच माहित आहे. द टेस्ट ऑफ माय लाईफ हा ज्यावेळेस युवराज सिंग कॅन्सरनं ग्रस्त होता त्यावेळेस त्याने लिहिलेलं हे पुस्तक आहे. भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग. ओके. आणि सर सगळ्यात मेन गोष्ट, द स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट कोणाचं आहे सांगा, एनीवन? द स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट हे कोणाचं आहे? कोणाला सांगता येईल? मी एक तुम्हाला हिंट देतो, हे सुद्धा एका क्रिकेटपटूचं आहे. हे सुद्धा एका क्रिकेटपटूचं आहे. कोणाचं आहे? चलो बताओ. हे सुद्धा एका क्रिकेटपटूचं आहे. एनीवन? हे आहेत भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटपटू, कॅप्टन. शबास. हे क्रिकेटपटू कॅप्टन कपिल देव. ओके. तुम्हाला जर प्रश्न विचारला कपिल देवनी वर्ल्ड कप भारताला पहिल्यांदा कधी जिंकून दिला होता? सेकंड वर्ल्ड कप महेंद्र सिंग धोनी, तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना जगाला माहित आहे. कपिल देव यांनी पहिला वर्ल्ड कप कोणाच्या विरुद्ध आणि सीझन कधी जिंकून दिला होता? हे जे मी बोलतोय ना, हे स्टॅटिक जीकेचा डाटा आहे. ओके. स्टॅटिक जीके बऱ्याच जणांना कळत नाही, सर पुस्तकं वाचले, सगळं वाचले, कुठून आलं तर काय माहिती. तर हे प्रश्न असे असतात, राईट. कपिल देव यांनी कधी वर्ल्ड कप जिंकून दिला होता आणि कोणाच्या विरुद्ध त्या ठिकाणी तो सामना झाला होता? शबास. 1983. शबास. ज्ञानेश्वर भाऊ, 2000 मध्ये ते कपिल देव खेळत तरी होते का बाळा? त्यावेळेस रिटायर झाले होते ते. 1983, बरोबर. कोणाच्या अपोजिट होता हा सामना? आणि याच्यावरती 83 नावाचा पिक्चर पण आहे. करेक्ट आहे. वेस्ट इंडिजच्या अपोजिट होता आणि 83 नावाचा पिक्चर पण आहे कपिल देव वरती. या चित्रपटामध्ये कोणी काम केलेलं आहे? 83 नावाचा जो चित्रपट आहे कपिल देव यांच्या ह्याच्यावरती, त्याच्यामध्ये काम कोणी केलेलं आहे? सर्वांना तो अभिनेता पण माहित आहे, रणवीर सिंग, बरोबर. यस. गुड आफ्टरनून एव्हरीबडी, वेलकम. चला, सगळं झालं माहिती घेऊन. अजून भरपूर सारे आहेत. सचिनचं आत्मचरित्र सांगा पटकन. सचिनचं आत्मचरित्र सांगा. सचिन तेंडुलकर यांचं पुस्तक कोणतं आहे? सचिनचं पण पुस्तक विचारलं जाणार ना तुम्हाला? चलो सर, रेल्वे पीवायक्यू आहे. हे रेल्वेचेच पीओ आहेत. सॅम बहादूर हे रेल्वेचेच पीवायक्यू आहेत बाळा. रेल्वे तसंच TCS न विचारलेल्या परीक्षेतले प्रश्न आहेत हे. ओके. मी माझा अभ्यासाचं, परीक्षेचं, सगळ्याचं ओरिएंटेशन काय ठेवतो माहिती आहे का? एक्झाम हीच ओरिएंटेशन असतं माझं. ओके. करेक्ट आहे. प्लेइंग इट माय वे हे आहे सचिन भाऊचं. ओके. चला, प्लेइंग इट माय वे. चलो, दुसरा प्रश्न लगेच तुमच्यासाठी स्क्रीनवर आलेला आहे. हे सगळे प्रश्न PYQ आहेत. कोणी इथे येऊन हे करू नका, समजू नका की हे प्रश्न मी काढलेले असतील. हे प्रश्न परीक्षेत आलेले आणि त्याच्यातूनच घेतलेले प्रश्न आहेत हे. ओके. द डे अँड स्पॉट ड्रिंकिंग, द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क. ओके. द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पटकन उत्तर देने का. फटकन उत्तर देणे का. द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि ह्या पुस्तकाचे लेखक सर्वात मोठे कोण आहेत? बिझनेसमॅनचे वाईफ आहेत. ओके. हा 100% NTPC साठी तर घेतोय बाळा देवदास. NTPC साठी तर घेतोय. सुधा मूर्ती इज द राईट आन्सर. सुधा मूर्ती हे एकदम करेक्ट उत्तर आहे. ओके.
राहू द्या लक्षात. ट्विंकल खन्ना माहिती आहे ना सगळ्यांना, अक्षय कुमारची वाईफ. याचं एक फेमस पुस्तक आहे ट्विंकल खन्नाचं, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद. द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद नावाचं ट्विंकल खन्नाचं एक पुस्तक आहे बरं का. द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद, लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद हे पुस्तक आहे ट्विंकल खन्नाचं. राहील लक्षात सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न घेतो लगेच. टिंबटिंब हे हुसेन बोल्टच्या आत्मचरित्राचं नाव आहे. फेमस आत्मचरित्र आहे हुसेन बोल्ट भाऊंचं. फक्त काही सेकंद धावलेला आहे ट्रॅकवरती, पण त्या काही सेकंद धावण्यासाठी अख्खं आयुष्यभर त्याने मेहनत घेतलेली आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक तुम्हाला माहित आहे त्याच्या नावावरती सुवर्ण पदक आहेत. सर्वात वेगवान व्यक्तिमत्व. हुसेन बोल्टच्या आत्मचरित्राचं नाव काय? ऑब्विसली सर, वेगवान आहे म्हणजे फास्टर दॅन लाइटनिंग असू शकतं का? असू शकतं का? बोला. शबास, फास्टर दॅन लाइटनिंग. तुम्हाला एक प्रश्न याच्याबद्दल सेम विचारू शकतात. हुसेन बोल्टनं किती गोल्ड मेडल जिंकलेले आहेत? गोल्ड मेडल किती जिंकले जरा असं सांगू शकता का? ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल हुसेन बोल्ट साहेबांनी किती वेळेस जिंकलेले आहेत? बोला. चलो छान. हुसेन बोल्टनं ऑलिम्पिकमध्ये 8 वेळेस गोल्ड जिंकलेत. किती वेळेस? 8 वेळेस. कोणाचे उत्तर आलं नाही पण ठीक आहे, मीच देऊन टाकतो. ओके, 8 टाइम्स. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. CR दास, चित्तरंजन दास टिंबटिंब या नावानं सुद्धा फेमस आहेत. हिस्ट्रीचा प्रश्न आहे पण हा स्ट्रॅटेजी मध्ये कन्सिडर केलाय. CR दास हे कोणत्या नावानं प्रसिद्ध आहेत? CR दास हे खूप मोठे वकील पण होते बरं का पोरांनो, वकील देखील होते. आणि राजा राममोहन रायच्या ब्राह्मो समाजाचे सक्रिय सदस्य पण होते. CR दास यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं? तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं? गुरुदेव म्हणतात, देशबंधू म्हणतात, कविगुरु म्हणतात का दीनबंधू म्हणतात? एनिवन? नो स्पिन शेनवॉनचं होतं का इथं आता? ओके, मी फोकस नाही केला. चलो चला, देशबंधू इज द राईट आन्सर सर. CR दास हे देशबंधू या नावानं प्रसिद्ध आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन लगेच. भारतातील हरित क्रांतीची सुरुवात MS स्वामीनाथन यांनी, आता लेटेस्ट यांचं निधन झालेलं आहे, तामिळनाडूचे थे, राईट. लेटेस्ट यांचं निधन झालेलं आहे, कितव्या वर्षी झालं ते सांगायचं तुम्हाला. लेटेस्ट झालेलं आहे. यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली होती भारतामध्ये, बरोबर. ही हरित क्रांतीची सुरुवात यांनी कोणत्या दशकामध्ये केलेली आहे? बोला, हरित क्रांतीची सुरुवात यांनी कोणत्या दशकात केलेली आहे? याची सुरुवात, हरित क्रांतीची डेट सगळ्यांना माहिती पाहिजे. 1965 म्हणजेच त्या ठिकाणी 1960च्या दशकामध्ये MS स्वामीनाथन यांनी, ओय 80 कुठे एवढं लांब गेले, त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित झालं होतं आपलं. ओके, 1965च्या आसपास त्यांनी 1965ला यांनी सगळ्यात पहिल्यांदा हरित क्रांती सुरुवात केली होती. ओके, 1965ला म्हणजेच 1960चं दशक आहे. 1960चं दशक आहे, राईट. हरित क्रांतीमध्ये मोस्टली गहूचं उत्पादन वाढलं होतं पंजाब, हरियाणा आणि UP मधलं. ओके, गहू तांदूळ जे होतं ना त्याच्यामध्ये गहू फोकस होता आणि त्यातल्या त्यात पंजाब, हरियाणा, UP मधलं यांचं उत्पन्न वाढलं होतं, राईट. आता तुम्हाला 2-3 क्रांती विचारतो, सांगा बरं मला जरा एक क्रांती सांगा. निळी क्रांती कशाला म्हणतात सांगा बरं जरा. हरित क्रांती तर ह्याच्याशी संबंधित आहे, निळी क्रांती कशाला म्हणतात? फेमस क्रांती आहे. निळी क्रांती कशाला म्हणतात सांगा. निळी क्रांती कशाला म्हणतात? त्याचबरोबर सुवर्ण क्रांती पण कशाला म्हणतात हे पण महत्वाचं आहे. सुवर्ण क्रांती आणि पांढरी क्रांती म्हणजे श्वेत क्रांती पण कशाला म्हणतात हे पण महत्वाचं आहे. एनिवन? निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? फटकन सर, करेक्ट आहे. रोहन एकदम करेक्ट आहे. मत्स्य. ओके, माशाशी संबंधित आहे निळी क्रांती. ओके, ह्यांचे जनक जर कोण विचारलं तर डॉक्टर अरुण कृष्णन हे जनक आहेत. डॉक्टर
अरुण कृष्णन हे जनक आहेत, अरुण कृष्णन. मी पुन्हा एक तुम्हाला आणखी प्रश्न विचारतो, श्वेत क्रांती म्हणजेच पांढरी, श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे सांगा. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहेत भावड्या, पटकन सांग. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहेत सांगा. हा लगेच कापूस म्हणले पोरांनी, श्वेत क्रांती कापूस म्हणले. वर्गीस कुरियन याचं जनक आहेत भावड्या, वर्गीस कुरियन. एनीवन? यस, सुप्रिया करेक्ट आहे. ओके छान. गणेश नंबर 1. दुधाशी संबंधित आहे श्वेत क्रांती आणि ह्यांचे जनक आहेत वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन हे दोन नाव लक्षात ठेवा, एक श्वेत क्रांतीचं आणि एक हरित क्रांतीचं. ओके, हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन, जस्ट त्यांचं निधन झालेलं आहे याच ह्याच्यामध्ये वयाच्या 93व्या वर्षी, 97 वर्ष समथिंग. तर त्याच्यामुळे त्यांचं लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न कायम राहणार. वर्गीस कुरियन श्वेत क्रांती याच्यावरती सुद्धा प्रश्न कायम राहणार. ओके, आणि लक्षात ठेवा मी आता तुम्हाला बोलता बोलता म्हणलो गोल्डन क्रांती म्हणजे सुवर्ण क्रांती ही फळाशी संबंधित आहे बरं का. सुवर्ण क्रांती ही कशाशी संबंधित आहे? फळ. ओके, फळे, मध, फळाशी संबंधित जे काही गोष्टी असतात ह्या सगळ्याची. राहील लक्षात सगळ्यांना? चला डन. याचं डॉक्टर निरफक नावाचे व्यक्ती आहेत, निरफक तुतेज हे जे जनक आहेत. ओके चलो सर नेक्स्ट. हे जे प्रत्येकाचे स्क्रीनशॉट ठेवा बरं लक्षात. हे स्टॅटिक जीके चे प्रश्न परत येत असतात, एकाशी रिलेटेड दुसरा प्रश्न असतो. चला सर नेक्स्ट. 1999 मध्ये लॉन्च केलेल्या क्ष किरण दुर्बिणीचे नाव खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवण्यात आलं होतं? नासानं 1999 मध्ये जी लॉन्च केली होती क्ष किरणाची, एक्सरेची, कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावानं नाव ठेवलं होतं? सी.व्ही. रमन, अब्दुल कलाम, विक्रम साराभाई का सुब्रमण्यम चंद्रशेखर? यस चंद्रशेखर का कोणाच्या नावानं ठेवली होती? आणखी एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला, हे दुर्बिणीला ज्याचं नाव दिलं होतं ते नोबेल पारितोषिकचे विजेते आहेत बरं का, नोबेल पारितोषिकचे विजेते आहेत. ओके चला येऊ द्या उत्तर फटकन. छान सर, हे आहेत यस चंद्रशेखर. यांना नोबेल पारितोषिक पण यांनी जिंकलेलं आहे. 1990 मध्ये लॉन्च केलेल्या एक्सरे दुर्बिणीचं नाव यांच्या नावावरून तिथं ठेवलेलं आहे. ओके, बाकीचे तर तुम्हाला माहितीच आहे. रमन इफेक्ट काय असतो? रमन इफेक्ट हे विज्ञानातलं सगळ्यात मेन इफेक्ट आहेत प्रकाशाशी संबंधित. ओके, बाकी हे तर दोन शास्त्रज्ञांनी पूर्णतः भारतासाठी वाहून घेतलेले आहेत स्वतःला. ओके, विक्रम साराभाई स्पेस सेंटर सर्वांना माहितच असेल. चलो, सुनीता विल्यम कोणत्या वर्षी अंतराळात गेली? यांच्या आधी कल्पना चावला गेल्या होत्या है ना, पण त्यांची डेथ झाली होती. त्याच्यानंतर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम आहेत, ह्या अंतराळात कधी गेल्या होत्या? सुनीता विल्यम्स भारतीय अंतराळात कधी गेल्या होत्या? एनीवन? डन. तुम्हाला बऱ्यापैकी माहित नसेल, मी सांगून टाकतो. सुनीता विल्यम्स या 2006 मध्ये अंतराळात गेल्या होत्या. ह्या दुसऱ्या महिला आहेत, दुसऱ्या भारतीय वंशाच्या. ओके, ह्याच्या आधी पहिला भारतीय वंश कोण होता? पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत्या कल्पना चावला. सर हे झालं भारतीय वंश. पहिला भारतीय कोण आहे? पहिला भारतीय राकेश शर्मा. पहिला भारतीय कोण आहे? राकेश शर्मा. हे पण नाव लक्षात ठेवा. पहिले भारतीय राकेश शर्मा हे अंतराळात पोहोचणारे पहिले भारतीय होते. ओके चला पुढचा प्रश्न. गौतम बुद्धांची जयंती खालीलपैकी कोणती साजरी केली जाते? ओके सांगा, गौतम बुद्धांची जयंती खालीलपैकी कोणती साजरी केली जाते? तुम्हाला हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. तसं तर गौतम बुद्धाच्या जयंतीला बुद्ध पौर्णिमा म्हणतात, पण बुद्ध पौर्णिमा याच्यामध्ये नाहीये. मग बुद्ध पौर्णिमेला आपलं दुसरं नाव काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. नमन गौतम बुद्धांना, ओके, ज्यांनी जगाला भरपूर मोठी शिकवण दिलेली आहे. चला फास्ट काय म्हणताय? आता पण तयारी चालू आहे. कशावरती रे बाळा? लेक्चर किती टाइम आहे? जोपर्यंत आपले प्रश्न चालतील तोपर्यंत.
तिसऱ्यांदा सुनीता विल्यम जात आहे. ओके, व्हेरी नाईस. चला, छान. बुद्ध पौर्णिमा दुसरे कोणत्या नावाने ओळखले जाते? करेक्ट आहे, वेसाख. ओके, बुद्ध पौर्णिमा ही वेसाख नावाने ओळखले जाते. राईट, लक्षात सगळ्यांना? याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो. राईट. महाशिवरात्री सर्वांना माहितच आहे. महाशिवरात्री महादेवाचं, बरोबर, प्रत्येक ह्याचं रिलेटेड असत आहे. भगवान महादेवाला समर्पित हा सण आहे. राईट. होलिका दहन तर सर्वांनाच माहित आहे. ओके, वाईटावर चांगल्याचा विजय साजरा म्हणून या ठिकाणी होलिका सण साजरा केला जातो. पोरांनो, पोंगल बद्दल कोणाला काय माहिती आहे का? सांगा बरं. पोंगल कुठं साजरा केला जातो? हा एक हिंदू कापणी सण आहे. ओके, बहुदिवसीय हिंदू कापणी सण आहे. श्रीलंकेतील तामिळ लोकांद्वारे हा साजरा केला जातो. ओके, हिंदू कापणी सण आहे. श्रीलंकेतील तामिळ लोकांद्वारे हा सण साजरा केला जातो, पोंगल. ओके, प्रश्न येऊ शकतो याच्यावरती, तयार राहा व्यवस्थित. अरे थँक्यू. मी तर अजून तुम्हाला तेवढं डेडिकेशन देतच नाहीये दीपाली. अजून खूप तुमच्यासाठी करायचं आहे, सगळ्या मुलांसाठी, सगळ्या मुलींसाठी. ओके, मला रेल्वेसाठी अजून जास्त काम करायचं आहे. जेवढं होता येईल तेवढं अजून सेशन मी वाढवणार आहे. ओके, चला. हा, भारतामध्ये तामिळनाडू, श्रीलंकेतले पण तामिळ. ओके, भारतामध्ये पण तामिळनाडू लक्षात ठेवा. श्रीलंकेतील आणि भारत या दोन्ही ठिकाणी. डन. चला, नेक्स्ट. दसरा सण टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. आलेत हे प्रश्न बरं का. बऱ्याच जणांना वाटलं की अरे यार हे प्रश्न कसं काय? हे प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला माहितच आहे, काही प्रश्न अतिशय इझी असतात जे आपल्याला विचारतात, पण मोस्टली आपल्याला आपल्याच कल्चरचं माहित नसतं, आपण चुकत असतो. त्यामुळे हे प्रश्न तुमचे घेतलेच पाहिजेत पोरांनो. चलो, डन. सर, दसरा सण काय म्हणून ओळखला जातो? दसरा सण हा विजयादशमी म्हणून ओळखला जातो. करेक्ट आहे. रावणाला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला होता या दिवशी. राईट. दसरा सण विजयादशमी. राईट, लक्षात सगळ्यांना? रावणावर विजय मिळवल्याचं त्या ठिकाणी ते प्रतीक आहे. संक्रांती तर सगळ्यांनाच माहित आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जन्माष्टमी श्रीकृष्णाचं. नेक्स्ट. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पटकन. सीमोल्लंघन म्हणतात नाही, सीमोल्लंघन करतात त्या दिवशी. सीमोल्लंघन म्हणत नाही त्याला, सीमोल्लंघन केलं जातं. भरतनाट्यम कोणाशी संबंधित आहे? एकदम सर्वांना माहिती आहे. भरतनाट्यम तामिळनाडू. ओके, नाट्यम नाडू. महाराष्ट्राचं काय फेमस आहे सर? महाराष्ट्राची फेमस आहे ती म्हणजे लावणी, नृत्य प्रकार. आणि गायनाचा प्रकार महाराष्ट्राचा पोवाडा. नृत्य वेगळं, गायन वेगळं. महाराष्ट्राचा पोवाडा फेमस आहे आणि नृत्य प्रकारामध्ये महाराष्ट्राची लावणी फेमस आहे. बरोबर? यस सर. त्याच्यानंतर पुढचं एखादं सांगून टाका मला लगेच. मध्य प्रदेशचं काय आणि केरळचं काय? केरळचं तर तुम्हाला सगळ्यांना माहित झालंय. केरळचं कथकली सर, कथकली केरळची. ओके, आणि हे मटकी नावाचं नृत्य आहे. तामिळनाडूचं कोणतं आहे? मटकी नावाचं नृत्य आहे, जे आपण खातो ना, मटकी नृत्य म्हणतात ह्याला. आपण मटकी खातो, इथं मटकी नावाचं नृत्य आहे ना. महाराष्ट्राचं गायन म्हणलं की पोवाडा, लावणी म्हणलं की नृत्य. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, ते झाला पोवाडा. ओके, छत्रपती शिवरायांचा पण त्याच्यातून बऱ्यापैकी त्यांना हे करत असतो है ना. खरं तर पोवाडा म्हणलं की महाराज, हे आपल्या सगळ्यांना माहितच झालंय. चला, खालीलपैकी कोणता उपक्रम गुजरातील उत्तरायण उत्सवाचे प्रतीक आहे? हा माहित असेल तुम्हाला. गुजरातमध्ये उत्तरायणमध्ये कोणता सगळ्यात जास्त काय करतात? पतंग उडवतात है ना. गुजरातमध्ये काय केलं असतं? पतंग उडवलं जातं, पतंग. चला, व्हिडिओ लाईक मारा बरं सगळेजण, खनकन लाईक मारा. आत्ता 11वा प्रश्न चालू आहे आपल्याला.
कमीत कमी या दिवसामध्ये 50 प्रश्न घ्यायचे ठरलेत, परंतु मला वाटतंय की माझ्या स्पष्टीकरण आणि एक्स्ट्रा प्रश्नांमुळे 25 प्रश्न होतील. मग उरलेले अजून 25-50 प्रश्न मी उद्या पण घेणार आहे. सॅटर्डे संडे स्टॅटिक जीके सगळ्या नोट्स सगळ्या शेअर करणार आहे मी टेलिग्रामला. रेल्वेचं टेलिग्राम व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवले, ते जॉईन ठेवा. खालीलपैकी कोणता उपक्रम गुजरातमधील उत्तरायण? सर पतंग उडवणे. पतंग, दिव्याची रोषणाई, दिवाळी. ओके, दोन्ही एकाच टाइमला असतात, पण हे ह्याचा याचा काही संबंध नाही. ओके, फटाके दिवाळीत फोडले जातात. चला, सोने खरेदी, अक्षय तृतीया. बरेच हे आहेत सोने खरेदीचे आपल्या ह्याच्यासाठी. काही प्राचीन हिंदू मंदिराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो कशाला? शिखरला, गर्भगृहाला, ज्याला गाभारा म्हणतात मराठीत, गाता वेगळा आणि मंडप वेगळं. हे प्रश्न लय खास आहे. हा प्रश्न लय खास आहे, लय वेळेस प्रश्न विचारतात त्याच्यावर. चला फास्ट. ऑफलाईन बॅच चालू करणार का? ऑफलाईन काहीच नाही बाळा, आपलं फक्त ऑनलाईन. चला पटकन. कोणता भाग मंदिराचा सर्वात महत्वाचा असतो? मंदिराचा सर्वात महत्वाचा भाग कोणता असतो? शबास. मंदिराचा सर्वात महत्वाचा भाग कोणता असतो? गाभारा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग ठेवू. गाणं फेमस आहे. गाभारा हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो देवाचा, बरोबर. शिखर काय असतं? शिखर हे सर्वात वरचं टोक असतं, बरोबर. शिखर काय असतं? सर्वात वरचं टोक असतं, माहिती आहे ना, सर्वात वरती ते असतं शिखर. आता हे गाता पण एक प्रकार आहे बरं का. गाता म्हणजे काय असं माहिती का? थोडक्यात खिडक्या. गाता म्हणजे एक प्रकारच्या काय खिडक्या, गाभाऱ्यात सूर्यकिरणाचा प्रवेश जावा यासाठी असतात. ओके, पर्टिक्युलर जर गाता सांगायचं झालं तर भिंतीच्या लहान छिद्रात खिडक्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रकाश आणि हवा गर्भगृहामध्ये येत असते, ते असते गाथा. आणि मंडप काय असतं? मंदिर झालं की मंदिराच्या समोर भक्तगण जिथं त्यांचं त्या ठिकाणी हे करू शकतील, काय म्हणतील त्याला, मनन चिंतन करतील किंवा देवाचं ध्यान करत बसतील, ते असतं मंडप. मंडप म्हणजे त्या ठिकाणी पिलरचं बांधकाम, थोडक्यात बाहेरचं है ना, त्याला म्हणायचं मंडप. हे सगळं पाठ ठेवा. गाता बऱ्याच जणांना माहित नाही. गाता म्हणजे एक प्रकारचं भिंतीवरचे जे छिद्र आहेत ना, ज्याच्यातून हवा प्रकाशात बाहेर करू शकते, त्याला गाता. आपण त्याला खिडकी म्हणू शकतो घरातली, है ना. हे गाता वेगळं, खिडकी वेगळं. शिखर म्हणजे काय? मंडपाच्या वरच्या भागात जो असतो तो असतो शिखर. ओके, हे पण लक्षात ठेवा. डन. पुढचा प्रश्न. छठ पूजेच्या वेळी कोणत्या देवाची पूजा केली जाते? आपल्या ह्याच्यात मस्त एक प्रॉपरली. येस, मंडप म्हणजे सभागृह. करावं लागतं बाबा, पोराची डिमांड असली की देवदास करावंच लागतं. अरे देवदास तो तूच ना, सर आमचे नाव नाही घेत म्हणणारा. तुझ्यासाठी डायरेक्ट लेक्चरच लावलं मी. चला, चलो. छठ पूजेच्या वेळी कोणत्या देवाची पूजा केली जाते? करेक्ट आहे. छठ पूजेच्या छठ पूजेच्या वेळेस सूर्याची पूजा केली जाते आणि सूर्याची पत्नी उषा म्हणतात, उषा नाव आहे. ओके, छठ पूजा ही सूर्यदेवाला समर्पित असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके, सूर्याला. बाकी या तिघांचं याच्यामध्ये काही हे नाही. छठ पूजा आपल्या महाराष्ट्रात नसते. कोणत्या प्रसिद्ध भारतीय नर्तक पांडवनी वाणी नृत्य प्रकारशी संबंधित आहे? ओके, कोणता प्रसिद्ध नर्तक? पांडवानी नृत्य प्रकार. पांडवानी नृत्य प्रकार म्हणजे ज्याच्यामध्ये काय केलं जात असतं, महाभारताचं नृत्य करत किंवा गाणं म्हणत सादरीकरण केलं जातं, ते आहे पांडवानी. ओके, हे जे बोलतोय ना मी सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी एक्स्ट्राच्या तुम्हाला सब क्वेश्चन म्हणून विचारल्या जातात. ओके, जे मी तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगतो ह्या सब क्वेश्चन असतात. ह्या परीक्षेत हा विचारलाय तर पुढच्या परीक्षेत असतील. पांडवानी म्हणजे नेमकं काय, त्यावेळेस तुम्हाला पांडवानी पण सांगता आलं पाहिजे. MP छत्तीसगडच्या साईडला हे पांडवानी प्रकार असतो जास्त. ओके, पांडवानी ही छत्तीसगड मधली पारंपरिक कला आहे, लक्षात ठेवाय. कथाकथनामध्ये त्या ठिकाणी महाभारताचं सांगितलं जात असते माहिती. चला, नाही, गलत. पांडवानी आहेत तीजनबाई. ओके, पांडवानी आहेत तीजनबाई. बिरजू महाराज वेगळे आहेत ना बाळा. बिरजू महाराजचं सांगा बरं कोणता आहे? बिरजू महाराजाचं काय सांगा बरं कोणी? बिरजू महाराज हे कथकची फेमस आहेत, कथक. ओके,
आणि तुम्हाला हे वैजयंतीमाला तर माहितच आहे, अभिनेत्री होत्या या, बरोबर. ह्या एक प्रकारच्या अभिनेत्री पण होत्या आणि ह्यांचं कौशल्य भरतनाट्यम मध्ये आहे बरं का. भरतनाट्यम यामध्ये ह्यांचा नृत्य प्रकार फेमस होता वैजयंतीमालाचा. वैजयंतीमाला ही जुनी अभिनेत्री आहे, तुमच्या आजोबाच्या काळातली अभिनेत्री म्हणलं तरी चालेल. ओके, तुमच्या आजोबा वगैरे, जसं आजकाल तुम्ही म्हणता ना आजकालच्या हिरोईनी फेमस कोणत्या आहेत, आलिया भट्ट वगैरे आपण म्हणतो ना, उद्या चलून आपले नातवं म्हणतील की पप्पाच्या काळात आलिया भट्ट नावाची हिरोईन होती, तसं आपल्या आजोबाच्या काळातली वैजयंतीमाला आहे, राईट. भरतनाट्यम, आणि ही आहे खरं तर एक अभिनेत्री, अतिशय गुणवान अभिनेत्री म्हणलं तरी चालेल यांना. ओके, हा पॉइंट एक्स्ट्राचे लक्षात ठेवा सगळेजण. हे एक्स्ट्राचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. डन. चला, पांडवानी कुठला आहे सगळं कळलं का. पांडवानी हे आहे छत्तीसगड. आणि ह्याच्यामध्ये छत्तीसगड राज्य आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा कथाकथन होतं. त्याच्याद्वारे या ठिकाणी याचं सादरीकरण केलं जातं. कथाकथन याद्वारे ह्याचं सादरीकरण केलं जातं. राहील लक्षात. आणि हे वेंपती कुचिपुडीचे आहेत बरं का, आंध्र प्रदेशातले. आंध्र प्रदेश कुचिपुडी नृत्य प्रकार कुचिपुडी. ओके, हे पण लक्षात ठेवा एक्स्ट्राची माहिती. डन. हे माहिती ना एका प्रश्न पेपरमध्ये हे आहे, तर दुसऱ्या पेपरमध्ये ऑप्शन 1 प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे हे एक्स्ट्राची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न, सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुढचा. इकडं का जाऊन बसलास बाबा. पुढचा प्रश्न, थाळीफेक क्रीडा प्रकारामध्ये खेळाडूंनी किती व्यासाच्या वर्तुळात राहावे लागते. काय म्हणलं होतं प्रश्न. हे प्रश्न लय इम्पॉर्टंट आहेत. व्हेरी IMP. खरा स्टॅटिक जीके इथे येतोय तुमचा. खरा स्टॅटिक जीके. थाळीफेक माहित आहे तुम्हाला. हे थाळीफेक असा एक राऊंड असतो, इथे एक माणूस उभा असतो. ओके, हातामध्ये त्याच्या एक थाळी पकडलेली असते आणि तो काय करतो, ह्याच्यामध्ये गोल गर 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 फिरतो आणि भरकन थाळी फेकतो. महिलांची थाळी वेगळी, पुरुषांची थाळी वेगळी असते आणि ते वजनदार गोल तबकडीच्या आकाराचं असं फेकलं जातं. सर्वात जुना ऑलिम्पिकचा खेळ आहे हा. ओके, हे जो वर्तुळामध्ये फिरतो ना माणूस, हे वर्तुळ किती मीटरचं असतं असा प्रश्न आहे. हे वर्तुळ किती मीटरचं असतं ऐसा सवाल है. बोला फटकन. कशाचं टेन्शन घेतोय रे बाळा. शबास, क्या बात है. पोरांनी का उत्तर दिलं. वसंत 2.5, ऑपरेशन विजय 2.5, एक्सलंट. अनु, दिव्या, अंबू, ज्यांचे ऑप्शन 2 आलेले आहेत. ओके, सुनीता, अरे तुम्ही ऑप्शन 2 देते का 2 मीटर म्हणताय हे नाही कळत आहे मला. ओके, ऑप्शन 2 देते का 2 मीटर ते सांगताय ते कळत नाहीये. याचं उत्तर आहे 2.5 मीटर. 2.5 मीटर व्यासाचं वर्तुळ असतं हे. ओके, आता आलं का लक्षात. तुमच्या TCS IBPS मध्ये जे प्रश्न असतात ना ते ह्याच्या टाईपचे असतात. हे स्टॅटिक जीके ऍक्च्युअल मध्ये. ओके, 2.5 मीटर व्यासाचं वर्तुळ असतं, त्याच्यामध्ये थाळी धरायची आणि थाळी घरकन फेकून द्यायची. राईट. आता जे थाळी पुरुष फेकतात आणि जी थाळी स्त्रिया फेकते, यांचं वजन किती आणि यांचा व्यास किती. थाळीचे वजन किती आणि व्यास किती. बोला, वजन किती, व्यास किती. पुरुषाची थाळी वेगळी असणार आणि स्त्रियांची थाळी वेगळी असणार. पुरुषाच्या थाळीचं वजन किती आणि स्त्रियांच्या थाळीचं वजन किती. चला, असं नाही लिहिलं पाहिजे, इथे लिहायला पाहिजे मला. पुरुष थाळीचं वजन आणि स्त्रिया थाळीचं वजन आणि व्यास किती. बोला फटकन. कोणाला माहित असेल तर सांगा, नाही तर राहू द्या मी सांगतो. पुरुषांच्या थाळीचं वजन किती आणि महिलांच्या थाळीचं वजन किती. एनीवन. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट डाटा आहे. आणि व्यास पण किती आहे. चला, नफ या ठिकाणी लक्षात ठेवा. सिंपल गोष्ट, पुरुषांच्या थाळीचं वजन 2 किलो असतं, महिलांच्या थाळीचं वजन 1 किलो असतं. ओके, आणि यांचा वजन 2 किलो, यांचं वजन असतं 1 किलो. ओके, हे 2 किलोचं असतं, हे 1 किलोचं असतं. व्यास हा 22 सेंटीमीटरचा असतो आणि हा 18 सेंटीमीटरचा असतो. जी थाळी गोल हातात पकडली जाते ना, तिचा व्यास पण कधी कधी इम्पॉर्टंट आहे, तो सुद्धा तुम्हाला विचारला जातो.
काही जर एक्स्ट्रा वाटत असेल माहिती तर 100% व्हिडिओला त्याच सेकंदाला लाईक करा आणि तुमचा एकदम जवळचा मित्र असेल तर त्याच्यापर्यंत शेअर पण करायला विसरू नका. ओके, विसरून जा म्हणायला लागले, गलत बोल रहा हूं मैं. ओके, सगळ्यात जुनी ऑलिम्पिक मधली स्पर्धा ही थाळीफेक. ह्या थाळीफेक स्पर्धेचं सगळ्यात जुने ऑलिम्पिक स्पर्धा ही. कधी प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा. आणि याचं मूळ कुठं आहे तर मूळ ग्रीसमध्ये आहे. ग्रीस. लक्षात राहील सगळ्यांना? यस सर, 100% राहील. एक्स्ट्राची माहिती खनखन स्क्रीनशॉट मारा. मी जातोय पुढच्या प्रश्नाकडे. घ्या. सीमारेषेच्या आतील काठावरून बास्केटबॉल सगळ्यांनी बघितलंय. बास्केटबॉलच्या कोर्टाचे मोजमाप किती आहे? बास्केटबॉल सर्वांना माहितच आहे. बास्केटबॉलच्या कोर्टाचं मोजमाप किती आहे? इथं हे प्रश्न भरपूर तुम्हाला येणार नाहीत, पण हे प्रश्न लक्षात ठेवायचे भावड्या. बास्केटबॉलच्या कोर्टाचं मोजमाप किती आहे? सर, बास्केटबॉलच्या कोर्टाचं मोजमाप हा प्रश्न मला वाटतं तलाठी भरतीला पण आला होता बरं का. हा प्रश्न माझ्या अंदाजानं तलाठी भरतीला पण आला होता. चलो, 28/15 हे माप असतं. थोडं ठेव मग, या थोडं ठेव मला. 28/15. खेळाडू किती असतात माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक संघामध्ये बास्केटबॉलचे खेळाडू 5-5चे 2 टीम असतात. प्रत्येक खेळाडू 5-5चे असतात. 5-5चे 2 संघ असतात त्याच्यामध्ये. ओके, 5-5चे 2 संघ असतात. संघ पण लक्षात ठेवा. कधी कधी विचारतात खेळाडू किती. क्रिकेटमध्ये खेळाडू किती असतात सांगा बरं मला. क्रिकेटमध्ये खेळाडू किती असतात? खेळणारे फक्त, राखीव बिकीव नाही सांगायचे. क्रिकेटमध्ये वन साइड एका टीम मध्ये किती खेळाडू असतात, दुसऱ्या साईडला किती असतात ते पण सांगायची गरज नाही, पण एका साईडला क्रिकेटमध्ये खेळाडू किती असतात बोला. सर, क्रिकेटमध्ये खेळाडू किती असतात? म्हणून जवळच्या लोकांना शेअर करा. ओके, क्रिकेटमध्ये खेळाडू किती असतात? 11. तसे या बास्केटबॉलमध्ये 5-5चे टीम असतात बरं का. बास्केटबॉलमध्ये 5-5चे टीम असतात. नेक्स्ट, मेजर ध्यानचंद यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला? लेटेस्ट राजीव गांधी पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला चाललाय. त्यामुळे मेजर ध्यानचंद वरती तुमचा प्रश्न तयार पाहिजे. कळलं का? का बरं प्रश्न विचारतात? प्रत्येक प्रश्नाला कारण असतं. मेजर ध्यानचंद हा पुरस्कार आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव घेतलेलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं. ओके, चला सांगा, मेजर ध्यानचंद यांचा जन्म खालीलपैकी कुठे झाला होता? ह्याच्यावरती लय प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. मेजर ध्यानचंद वरती लय प्रश्न विचारणार आहे. बोला पटकन. सर, एनीवन? पटकन. माझं बुक जास्तीत जास्त अजून 5-6 दिवसात येईल, 7-8 दिवसात येईल. 28 ऑगस्ट खेल दिन करेक्ट आहे. ओके, चला. मेजर ध्यानचंद डेहराडून कोणी उत्तर बरोबर दिलं नाही. अलाहाबाद मध्ये झालाय, अलाहाबाद UP उत्तर प्रदेश. ओके, 29 ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस आहे बरं का. बरोबर 29 ऑगस्ट आहे, राईट. मेजर ध्यानचंद 29 ऑगस्ट 1905 ला अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये. 29 ऑगस्ट हे डेट लक्षात ठेवा. 1905 ला अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये यांचा जन्म झाला होता मेजर ध्यानचंदचा. खेळ होता यांचा हॉकी. यांचा खेळ होता हॉकी. यांच्या कारकिर्दीमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकली होती ऑलिम्पिकमध्ये. ओके, हॉकीमध्ये 3 सुवर्ण पदकं जिंकली तिने. हा पॉईंट कोणी विसरू नका. किती पदकं जिंकलीत म्हणजे सांगता आलं पाहिजे. 3 ऑलिम्पिक खेळामध्ये 3 ऑलिम्पिक खेळ खेळले आणि 3च्या 3 मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. ओके, राहील लक्ष सगळ्यांना? चला सर, पुढचा प्रश्न.
कोणत्या वर्षी जिम्नॅस्ट दीपा करमारकर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती? दीपा करमारकर ऑलिम्पिकमध्ये 4थ्या नंबरला आली ती. थोडक्यात हुकलं होतं ऑलिम्पिक यांचं, थोडक्यात हुकलं होतं. खेळाचं नाव नाही बदललं, पुरस्काराचं नाव बदललं. ओके, वेलकम. येस, हॉकीचे जादूगार पण त्यांना म्हणलं जातं. येस सर, दीपा करमारकर ना 2016च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती, पार्टिसिपेट. ओके, त्याच्यानंतरच्या ऑलिम्पिकला ते हे लागलं आपला कोरोना, कोविड. भारतानं सर्वाधिक सुवर्णपदक हॉकीमध्ये जिंकले ना, सर्वाधिक सुवर्णपदक हॉकीमध्ये जिंकले. चला, ह्या दीपा करमारकरचं हे का विचारलं माहिती का? थोडक्यात हिचं ऑलिम्पिक पदक हुकलं होतं. वाह, कबड्डी तर खेळताय सगळेजण. किती खेळाडू असतात नियमानुसार मैदानावर सांगा? किती खेळाडू असतात मैदानावर नियमानुसार सांगा? कबड्डीच्या खेळामध्ये किती खेळाडू असतात नियमानुसार? इथं लाईक लाईक ह्याच्या खेळाडू मी आता पुढच्या प्रश्नामध्ये भरपूर सारे सांगणार आहे तुम्हाला. कबड्डी 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 होतो तू. ओके, म्हणलं जातं कबड्डीला. भारत हे ओरिजिन आहे कबड्डीचं, हे सर्वांना माहित आहे. भारत हे ओरिजिन आहे. कबड्डीमध्ये 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 किती खेळाडू असतात? शबास, मला वाटलं तर येणार नाही तुम्हाला. रेल्वेचा पेपर हिंदीत असतो का मराठीत? मराठीत असतो मला. कबड्डीमध्ये 7 खेळाडू असतात. कबड्डीमध्ये 7 खेळाडू असतात. राहील लक्षात? येस. पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फास्ट. अजून शेवटचे 4 ते 5 प्रश्न आहेत. ओके, 5 प्रश्न आहेत अजून. दणक्यात होऊ द्या जोरात. पी व्ही सिंधू सर सगळ्यांना माहित आहे. ह्याच्याबद्दल एक वाक्य फेमस आहे पी व्ही सिंधू बद्दल. शी नेवर कम्स विथ एम्प्टी हँडेड. विथ एम्प्टी हँड. शी नेव्हर कम्स विथ एम्प्टी हँड असं म्हणलं जातं त्याच्याबद्दल. कधी कोणत्या ह्याच्यात गेली तर रिकाम्या हाताने येणार नाही. काही ना काही कोणतं ना कोणतं पदक जिंकून येते. आणि ही पर्सनली 2 वेळेस ऑलिम्पिक जिंकले, एकदा ब्रॉन्झ आणि एकदा रजत पदक जिंकलेली एकमेव खेळाडू महिला. ह्याच्या आधी जिंकलेला आहे सुशील कुमार 2 पदकं, त्याच्यानंतर ही महिला. डन. चला, कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटनशी आहे सर, 100%. 2 वेळेस ऑलिम्पिक जिंकलेली आहे पी व्ही सिंधू. 2 टाइम ऑलिम्पिक, 2 वेळा ऑलिम्पिक. ओके, एकदा ब्रॉन्झ जिंकलेत, एकदा रजत, एकदा सिल्वर जिंकलेत. ओके, यस. नेक्स्ट, कोणत्या खेळात 11 खेळाडू असतात? व्हेरी नाईस, छान. नीट वाचा प्रश्न, ऑप्शन नीट वाचा पहिल्यांदा. कोणत्या खेळात 11 खेळाडू असतात? आता इथं जरा ना प्रॅक्टिस करून घेतो मी तुम्हाला, बऱ्याचशा खेळाची प्रॅक्टिस. अभिनव बिंद्रा सगळ्यात पहिलं काय जिंकले त्यानं? गोल्ड. बुक ऑर्डर केलेला आहे, साधारणतः 25 तारखेच्या आधी भेटेल तुम्हाला बुक ऑर्डर केलं असेल तर. चला, कोणत्या खेळाडूत 11 खेळाडू असतात? बोला सर, नीट वाचलत का? हॉकीमध्ये पण 11 असतात, क्रिकेटमध्ये पण 11 असतात, फुटबॉलमध्ये पण 11 असतात. या तिघांमध्ये पण 11 खेळाडू असतात. म्हणजे ऑप्शन आहे वरील सर्व. ओके, ऑप्शन आहे वरील सर्व. डन. आता मी तुम्हाला बास्केटबॉल सांगितलं होतं, आठवतंय ना? आता तुम्हाला मी बास्केटबॉल सांगितलं होतं. बास्केटबॉल मध्ये किती खेळाडू असतात सांगा पटकन. नंतर लगेच घ्या बेसबॉल मध्ये किती असतात? त्याच्यानंतर घ्या कबड्डी मध्ये किती असतात सांगा बरं. एक कमेंट करा तिन्ही पण एकदाच. फिजिक्स बायोचे प्रश्न मी प्लस कपिल सर दोघं पण घेऊ आम्ही. ओके, चला सांगा. बास्केटबॉल मध्ये किती खेळाडू असतात? आता थोडा वेळ सांगितलं मी तुम्हाला. करेक्ट आहे 5. विसरू नका रे हे भावड्या, हे विसरायचं नाही. बेसबॉल मध्ये 9 असतात, कबड्डीमध्ये 7 असतात. राहील लक्षात?
खो खो मध्ये किती असतात सांगा बरं? आपला खो खो सगळ्यांना माहितच आहे. खो खो मध्ये खेळाडू किती असतात? चला बरं सांगा, सगळ्यांना फेमस माहिती असलेला खेळ खो खो. खो खोत किती खेळाडू असतात? खेळले का खो खो कधी? मी खो खोचा प्लेअर होतो बरं का पोरांनो. जिल्हा स्तरापर्यंत आमची शाळा जायची. खो खोचा लय भारी प्लेअर होतो मी. खो खो मध्ये किती प्लेअर असतात? शबास, क्या बात आहे. खो खो मध्ये 9 खेळाडू असतात. खो खो मध्ये किती असतात? 9 खेळाडू असतात. राहील लक्षात? आणखी एक रग्बी फुटबॉल म्हणून असतो. रग्बी. ओके. रग्बी फुटबॉल मध्ये किती असतात माहिती आहे? 15 खेळाडू असतात. ते पण लक्षात ठेवा. रग्बी फुटबॉल मध्ये 15 खेळाडू असतात. 15. रग्बी फुटबॉल 15 खेळाडू असतात. हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. हातामध्ये घेऊन पडतात बघा जोरात तो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. कबड्डीचा सामना किती टाइमचा असतो? किती वेळेचा असतो? मुंबई विद्यापीठ खेळाडू आहे सर. वा वा छान. एकदा मॅच होऊन जाऊ दे आपल्यामध्ये. खो खोचा प्लेअर जर कोणी असेल, होऊन जाऊ दे मॅचेस. कबड्डीचा सामनाचा कालावधी किती असतो? 30 मिनिटाचा? नाही 40 मिनिटाचा. ओके. 20-20 मिनिटाचे 2 गॅप हे असतात त्याच्यामध्ये. 20-20 मिनिटाचे 2 स्लॉट असल्यासारखे 40 मिनिटाचा सामना असतो. 20-20 मिनिटाचे 2. ओके. लक्षात ठेवा. फुटबॉल असतो 90 मिनिटाचा. फेमस शब्द लक्षात ठेवा. फुटबॉलचा सामना 90 मिनिटाचा. 90 मिनिट हे फेमस लक्षात ठेवा बरं का. फुटबॉल. हॉकी 60 मिनिटाचा असतो. मैदानी हॉकी 60 मिनिट. हे सगळी इन्फॉर्मेशन मी शेअर करतो टेलिग्रामला. डोंट वरी. ओके. बास्केटबॉलचं एक लक्षात ठेवा 48 मिनिटाचा. बास्केटबॉल ज्याच्यामध्ये खेळाडू 5 आहेत. ओके. चलो नेक्स्ट. डेकाथलॉन. डेकाथलॉन मध्ये किती क्रीडा प्रकार असतात? सर आम्ही हे फक्त डिकॅथलॉन ऐकलंय. डिकॅथलॉन नावाचे स्टोर असतात मोठे मोठे. हे डेकॅथलॉन काय प्रकार आहे? डेकॅथलॉन काय प्रकार आहे? ब्रेक धरून बोलत असेल शाहरुख खान. हा मैदानी हॉकी बाळा. शाहरुख खान कसं म्हणतो माहितीये का? पहिल्या तिसरा जो हे असतो ना, ह्याचे 60 मिनिटाचे 4 पार्ट असतात. ओके. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 2-2 मिनिटाचा टाइम असतो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 15 मिनिटाचा ब्रेक असतो. कदाचित शाहरुख खान ब्रेक नंतर बोलत असेल 70 मिनिट आहे तुम्हारे पास. काय हे नवीनच शिकायचं ना आपल्याला. चला डेकॅथलॉन. हा बरं मी तुम्हाला सांगता राहून गेलं डेकॅथलॉनच्या बाबतीमध्ये. ओके. इथं डेका. ओके. डेका मीन्स काय? 10. डेका मीन्स काय? 10. हेक्टा एक असतं. हेक्टॅथलॉन. ओके. हे फक्त महिलांसाठी असतं. महिला हे हेक्ट्यामध्ये खेळतात. महिला. ओके. हेक्टॅथलॉन मध्ये काय 8 गेम असतात. 8 गेम. ओके. आणि पेंटॅथलॉन एक असतो. पेंटॅथलॉन हा एक प्रकार असतो. याच्यामध्ये 5 गेम असतात. 5 खेळ असतात. ओके. हेक्टॅथलॉन मध्ये महिला आणि डेकॅथलॉन मध्ये पुरुष असतात. डेकॅथलॉन मध्ये 10 गेम असतात. 10. ओके. हे लक्षात ठेवा सगळं. ओके. राहील लक्षात सगळ्यांना? महिला स्पर्धक सहसा हेप्टॅथलॉन मध्ये हेप्टा झालं माझं. हेप्टा मीन्स 8. पेंटा मीन्स 5. पेंटॅथलॉन 5 खेळ. हेप्टॅथलॉन 8 गेम. त्याच्यामध्ये महिला असतात. महिला आणि डेकॅथलॉन मध्ये पुरुष असतात, महिला पण असू शकतात.
राहील लक्षात? चला, ह्याच्या नावातच सगळ्या गोष्टी आहेत. चला पुढचा प्रश्न. हा चला, पोरं सगळे उत्तर द्यायचे. तुमचं लई हे असते पक्क. क्रिकेट क्रिकेट पक्क असणारे पोरं. क्रिकेटमध्ये जेव्हा नियमानुसार टाकलेला चेंडू बॅटला किंवा फलंदाजाला स्पर्श न करता फलंदाजाजवळ निघून जातो आणि त्या चेंडूवर धावा काढल्या जातात, त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं? LBW म्हणलं जातं. LBW म्हणजे काय ते पण सांगायचं आपल्याला. मेडन म्हणलं जातं, बाय म्हणलं जातं, का वाईट बॉल म्हणलं जातं? पोरी सगळ्या ह्याच्यात चुकीचं उत्तर देणार आहेत गॅरंटी ना. सांगा बरं. हा, LBW. शरद भाऊ, वा 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 वा, छान. जॅव्हलिन, हाय जम्प, 800, 110, 100 राहिलं तुझ्याकडून. स्लॉट पुट, शॉर्टपुट, पोल, व्हेरी गुड, छान. तू तर सगळे सांगून टाकले, व्हेरी नाईस. हा, लेग बाय वगैरे म्हणतात ना, ते लेग बाय म्हणजे फ्रीमध्ये भेटलेला हे. ओके, प्लेड करायला जातो पण बॅटला न लागता लांब निघून जातो आणि विकेट कीपर पासून पण लांब जातो, मग लगेच खेळाडू काय करतात? पळतात. त्याला लेग बाय किंवा बायचे रन म्हणतात. ओके, ही ओव्हर असते, मेडन ओव्हर असते, बरोबर. मेडन ही काय असते? ओव्हर असते, ज्याच्यामध्ये आपण एकही बॉलला टच होत नाही बॅटचा आणि एकही रन निघत नाही. टच होत नाही म्हणण्यापेक्षा एकही रन न निघणारी 0 रनची ओव्हर. 0 रनची ओव्हर. ओके, LBW म्हणजे LBW लॉंग फॉर्म सांगा बरं. LBW लॉंग फॉर्म सांगा, परीक्षेत आलेला आहे. व्हेरी नाईस देविदास, छान. LBW, लेग बिफोर विकेट. लेग बिफोर विकेट म्हणजे LBW. पायमध्ये आणणं असं टक्कन. ओके, बॅट मारायच्या आधी पाय आणणं आणि स्टंपला अडवणं, थोडक्यात ते असतं लेग बिफोर विकेट, है ना. डन. वाईड बॉल सगळ्यांना माहित आहे. वाईड बॉल म्हणजे फेकाड, ज्यावेळेस क्रीजच्या बाहेर बॉल जातो त्यावेळेस तो काय असतो? वाईड बॉल असतो. बाउन्सर काय असतं सांगा बरं पोरांनो. बाउन्सर, पोरांना सांग, विचारायचं मला, बाउन्सर म्हणजे काय? त्याला तुमचं क्रिकेटचं नॉलेज चेक करतो मी. क्रिकेटचं नॉलेज मी म्हणलं काय म्हणलं तुम्हाला? बाउन्सर. बाउन्सर काय असतो? बोला. हो, येस, पायाला लागून जातो त्यावेळेस लेग बाय आणि फक्त जातो त्यावेळेस बाय म्हणायचं. ओके, फक्त पायाला लागून मिळतं ते लेग बाय असतं. बाउन्सर म्हणजे काय? करेक्ट आहे. बाउन्सर म्हणजे डोक्याच्या वर किंवा छातीच्या वर, थोडक्यात छातीच्या वर किंवा डोक्याच्या वर जे असतं त्याला बाउन्सर म्हणायचं. तुम्हाला सगळ्यात अवघड प्रश्न विचारतो मी, मला ह्या प्रश्नाचं उत्तर जर दिले तर खरंच तुम्ही लय हुशारात म्हणतो मी. मंकड म्हणजे काय सांगा? मंकड. मंकड म्हणजे काय सांगा? ह्याचं उत्तर दिलं तर तुमचं नॉलेज चांगलं आहे असं म्हणेन. बोला. क्रिकेट पण पाहावं लागणार ऑब्विसली. प्रश्न परीक्षेतले आहेत, मी घेतलेच नाही आहेत. हा प्रश्न मी तयार करू शकतो का सांगा बरं? हा प्रश्न मी नाही तयार केला. हा प्रश्न परीक्षेमध्ये TCS IBPS तर रेल्वेच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा. चला बोला, मंकड सांगा. हा, मंकड म्हणजे माकड हॉल. वा रे वा वा वा, मंकड म्हणलं मी, मंकड, माकड नाही. कोणीतरी एखादं हुशार आहे का पोरग? ॲनिमलचं नाव आहे का हे सर? वा वा, धन्यवाद धन्यवाद. रन आउट करणे. ओके सर, यॉर्कर म्हणजे काय? बर, यॉर्कर म्हणजे एवढा स्पीडनं बॉल डायरेक्ट स्टंप आणि पायाच्या मध्ये असतो, त्याला यॉर्कर म्हणायचं. हा, अजित एकदम बरोबर आहे. बॉलने स्टंपला बॉल मारून आउट करणे. सनातनी, छान. ओके, जेवण सोडून आला असतं तर म्हणलं असतं आवडता टॉपिक आहे म्हणून. जेवण करत बसला असं आवडत्या टॉपिकला. अश्विनने बटलरला जसं आउट केलं होतं. विनोद मंकड, हा, भारताचा एक खेळाडू होता विनू मंकड. शबास, विनोद मंकड नाव आहे त्याचं. ओके, विनोद मंकडनं बटलरला हे केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे तो. ओके, विनोद मंकडनं ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, त्याला
त्याचं नाव बटलर आहे. बटलर नाही रे, सॉरी, विनोद मंकड यानं ऑस्ट्रेलियाचा बिल ब्राऊनला बाद केलं होतं याला, बिल ब्राऊन नावाचा. ओके, काय करतात, बॉलर बॉल टाकत असतं तसं. मंकड म्हणजे काय लक्ष देऊ नका, मंकड हे ऍक्च्युली आपल्या भारताच्या खेळाडूचं नाव आहे. ओके, विनोद मंकड नाव आहे त्याचं. ज्यावेळेस असं बॉल फेकतात, ओके, फेकताना तो जो नॉन स्ट्रायकरचा माणूस असतो खेळणारा, तो काय करतो, हे ना बॉल फेकण्याच्या आधी लगेच रन काढायला पळतो, है ना. लगान पिक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही, लगान पिक्चरमध्ये त्या टाईपचं खेळ आहे. म्हणजे नॉन स्ट्रायकरचा वरती चालला खेळाडू की हा बॉल फेकायच्या आधी काय करतो, असं सोडून इकडे नॉन स्ट्रायकरच्या बेल्स उडवतो. ह्याला म्हणायचं मंकड. ओके, आणि हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना लय घाण सवय, नॉन स्ट्रायकरची सतत पहिल्यांदा वॉर्निंग देतात, वॉर्निंग देऊन ऐकलंच नाही तर मग ते बेल्स उडवून त्याला आउट केलं जातं, त्याला म्हणायचं मंकड. हे ऍक्च्युली विनोद मंकड नावाचा आपला खेळाडू आहे, ह्याच्या नावावरून हे ऑस्ट्रेलियाच्याला बाद केलं होतं 2 वेळेस त्यानं. त्याच्यावरून नंतर हे मंकड 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 असं पडलं. ओके, चला, बाकी तर सगळं माहितीच आहे तुम्हाला. चलो, कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह काय? भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह काय? हा, आजचे जवळपास 25 प्रश्न मी क्लिअर केलेले आहेत. ओके, 25 प्रश्नाचे क्लिअर झालेले आहेत. सगळ्यांनी जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी जाण्याच्या आधी खनखन लाईक मारायचं आणि शेअर करायचं 10-15 ग्रुपमध्ये आणि मग जायचं. ओके, चला, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह काय? बाकीच्याचं पण चिन्ह सांगता पाहिजे. हा, सर लक्षात ठेवा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह आहे विळा आणि हातोडा. ओके, विळा आणि हातोडा, हातोडा आणि विळा, विळा आणि हातोडा पण नाही, हातोडा आणि विळा. झाडू हे तुम्हाला माहितीच आहे, आप पक्षाचं चिन्ह आहे. कमळाचं फुल हे बीजेपीचं चिन्ह आहे. हत्ती कोणाचं आहे सांगा बरं, हत्ती कशाचं चिन्ह आहे? बहुजन समाज पार्टी, हत्ती बहुजन समाज पार्टीचं चिन्ह आहे, बरोबर. चलो, आता मला सांगा, माझे हे प्रश्न झाले सगळे, राईट. हे प्रश्न कुणाला कुणाला उपयोगी आहेत आता सांगून ठेवतो. जे पोरं सरळ सेवेची महाराष्ट्रातल्या तयारी करतायत, TCS IBPS पॅटर्न जे ऐकतायत, त्या सगळ्यांसाठी हा प्रश्नाचा डाटा लय इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचे चुकतच होते याच्यामध्ये. आज तुम्ही झलक पाहिली आहे, ओके, आज झलक पाहिली, असे बरेचसे प्रश्न तयार करून घ्यायचे आहे. उद्या परत ह्याच्यावर लेक्चर घेणार आहे मी. कल फिर से दंगल होगा या जीकेच्या, स्टॅटिक जीकेच्या प्रश्नांची. ओके, स्टॅटिक जीके आपल्याला परफेक्ट करायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. माझी मॅथची बॅच ॲपवरती चालू होणार आहे सोमवार मंगळवारपासून. मी त्याचं एक शेड्यूल तुम्हाला टाकतो यूट्यूबला तुमच्या, कशा पद्धतीने बॅच असेल आणि कशा पद्धतीने आपल्याला लेक्चर करायचं आहेत. ओके, तर हे सगळं होणार आहे 100%. तुम्ही ती पण बॅच जॉईन करू शकतात. बॅचच्या प्राइजेस कमी असतात, बिंदास जॉईन करून टाका. ओके, चला, तर इथं मी हरकत नाही आहे थांबायला.